करवीर विधानसभा मतदारसंघ लोकांना धनुष्यबाण आणि हाताचा पंजा या दोन चिन्हांची सवय असणारा मतदारसंघ. पण यंदाच्या मतदारसंघात एका नव्या चिन्हाने घुसखोरी केली आहे, ते म्हणजे घड्याळ. आणि आता जवळजवळ सर्वच मतदारसंघात घड्याळ विरुद्ध हात विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढाई सुरू आहे. आज या लढाईचा पहिला अंक आपण बघणार आहोत, तो म्हणजे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघापासून. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ तसं नव्याने तयार करण्यात आलेला मतदारसंघ असून यामध्ये पाडळी खुर्द, शिरोली तुम्हाला, वाशी, वाडीपीर, शेळकेवाडी, नंदवाळ, कोगे, महे, कसबा बीड, आरे, सावरवाडी, सडोली तुम्हाला आणि हिरवडी तुम्हाला या गावांचा समावेश होतो. या मतदारसंघात जुना शिंगणापूर, परिते आणि सडोली मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यात आल्याने लढाई अगदी चुरशीची होणार हे निश्चित. या मतदारसंघात प्रामुख्याने लढाई ही काँग्रेसचे पी.एन. पाटील, शिवसेनेचे सचिन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू शिरोंशी यांच्यात असणार आहे. पंचायत समितीसाठी देखील तिन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार असल्याने लढाई चुरशीची होणार हे निश्चित. या तिरंगी लढतीत आपण जर विचार केला तर कोणाला गुलाल लागणार हे सांगणे धाडसाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील सगळ्यात मोठी चुरशीची आणि आर्थिक उलाढालीची निवडणूक याच मतदारसंघात होईल असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. या मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांची थोडक्यात माहिती आपण बघू. या मतदारसंघातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय नाव म्हणजे राजू सूर्यवंशी उर्फ पिंटू सूर्यवंशी. गेल्या 15 वर्षापासून ते करवीर तालुक्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून आहेत. याआधी ते करवीर पंचायत समितीचे सभापती देखील राहिले आहेत. स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पी.एन. पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांचे स्थान वरच्या क्रमांकावर लागते. 2014 मध्ये त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात पी.एन. पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेला त्यांनी 18,964 मते घेत आपली ताकद दाखवून दिली होती. तर तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार पी.एन. पाटील यांचा फक्त 710 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पी.एन. पाटील यांच्याशी जुळवून घेत 2019 मध्ये पी.एन. पाटील यांच्या तर 2024 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या निवडणुकीत मदत करत निर्णायक भूमिका बजावली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत देखील ते काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत नेते पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्या मागे ठामपणे उभे होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा देखील ते राहुल पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने त्यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी पहिल्या दिवसापासून निश्चित होती. सध्या त्यांच्या प्रचारार्थ राहुल पाटील, अमल महाडिक, धनंजय महाडिक हे सक्रिय आहेत. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांची देखील त्यांना मोठी मदत होणार आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणाऱ्या राजू सूर्यवंशी यांना या मतदारसंघात भाजपने देखील पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत सचिन पाटील. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांचे ते चिरंजीव असून सध्या ते शिरोली दुमाला या गावचे सरपंच आहेत. त्यांनी नुकताच काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्यासाठी विश्वास नारायण पाटील यांच्यासोबतच आमदार चंद्रदीप नरके यांची देखील यंत्रणा कामाला लागणार आहे. वडील गेले अनेक दशके काँग्रेस आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असल्याचा तसेच शिवसेनेच्या मतांच्या जोरावर निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे समर्थक सांगतात की मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीत किमान एका सामान्य कुटुंबाला विश्वास नारायण पाटील यांच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची संख्या मोठी असणार आहे. तसेच आमदार चंद्रदीप नरके यांची स्वतंत्र यंत्रणा देखील त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघातील सगळ्यात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे डॉक्टर के.एन. पाटील. शिक्षणाने डॉक्टर आणि व्यवसायाने विकासक असणारे डॉक्टर के.एन. पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. तिथे 3 वर्षे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. सध्या त्यांच्या बाबतीत चर्चा असण्याचे कारण म्हणजे मतदारसंघात त्यांनी स्वखर्चातून केलेली विकास कामे. कोणत्याही निधीची किंवा नेत्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या पैशातून रस्ते, गटार तसेच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. तसेच त्यांनी मतदारसंघातील सर्व वारकरी लोकांसाठी पंढरपूर येथे कोट्यवधी रुपयांची 10 गुंठे जमीन स्वखुशीने दिली आहे. त्या ठिकाणी भक्त निवास बांधून देण्याचा शब्द दिल्याने मतदारसंघात त्यांच्या बाबतीत एक वेगळी सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या त्यांच्या प्रचारात सतेज पाटील, छत्रपती शाहू महाराज आणि इतर काँग्रेसचे नेते सहभागी होत आहेत. या मतदारसंघात पाडळी आणि शिरोली असे 2 पंचायत समिती मतदारसंघ असून त्या ठिकाणी देखील तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. पाडळी पंचायत समिती मतदारसंघातून तुषार पुजारी हा तरुण चेहरा काँग्रेसने दिला असून धनगर समाजातून येणारा हा युवक गेल्या काही काळात परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीकडून मोहन श्रीपती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेचे अमित अप्पासो हजारे हे उमेदवार असणार आहेत.
तिन्ही उमेदवार तगडे असल्याने तिन्ही पक्षांचा या तिघांनाही चांगला पाठिंबा असणार आहे. उमेदवार तगडे असल्याने आणि 3 मोठ्या पक्षांचा पाठिंबा असल्याने या पंचायत समितीत मतदारसंघात चुरस वाढली आहे. त्यानंतर येतो तो दुसरा पंचायत समिती मतदारसंघ, तो म्हणजे शिरोली दुमाला. यामध्ये काँग्रेसचे PN पाटील यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे हिंदूराव कांबळे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आनंदा वसंत शिरोलीकर हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेनेकडून देखील उमेदवार मैदानात असणार आहे. सध्या पाहायचे झाल्यास या मतदारसंघात तिन्ही पक्ष तोडीस तोड असून कोणत्याही एका पक्षाचा नाव विजयाच्या दृष्टीने घेणे जोखमीचे ठरणार आहे. तरीही लोकांचा जनसंपर्क ठेवण्यात राजू सूर्यवंशी पुढे असून सचिन पाटील यांच्यासाठी गोकुळ आणि आमदार अशी दोघांची यंत्रणा कार्यरत होत आहे. तर डॉक्टर KN पाटील यांनी आपली कोरी पाटी आणि वेगळा विकासाचा पॅटर्न राबवत प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यंदाच्या या जिल्हा परिषद निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत विजय होणारा उमेदवार हा 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकीचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामध्ये पिंटू सूर्यवंशी राष्ट्रवादीकडून निवडून आल्यास त्यांचा आमदारकीवरील दावा अधिक भक्कम होणार आहे. PN पाटील यांच्यानंतर PN पाटील गटाचे नेतृत्व करल्याचे आणि लोकांना सहज उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर सचिन पाटील यांचा चढता आलेख कायम ठेवण्यावर त्यांचा भर असणार आहे. 2 वर्षापूर्वी ते सरपंच झाले आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्यास येणाऱ्या काळात ते आमदारकीसाठी दावेदार असणार आहेत. KN पाटील यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी जर ही जागा जिंकली तर करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिवंत ठेवल्याचे श्रेय त्यांना मिळेल. तसेच सतेज पाटील यांना पुढील विधानसभा निवडणुकीसाठी एक तगडा उमेदवार मिळेल. PN पाटील यांच्या मुलांनी काँग्रेस सोडल्याने मोठी स्पेस निर्माण झाली असून त्यामुळे पाडळी खुर्द मतदारसंघातील जनता फक्त जिल्हा परिषद उमेदवार निवडून देणार नाही तर पुढच्या आमदारकीची पायाभरणी करणार आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यातील लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? पाडळी खुर्दचा विजेता कोण असेल? पुढचा आमदारकीचा दावेदार कोण असेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या विषय आयडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.